रात्रभर विचारांच्या ओझ्याखाली झोप न लागल्यामुळे दिव्याला पहाटे कधी झोप लागली हे तिलाच कळालं नाही. सकाळ झाली. खिडकीतून सूर्याची कोवळी किरणं खोलीत येत होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. पण दिव्या अजूनही गाढ झोपेत होती. राहुल मात्र नेहमीप्रमाणे लवकर उठला होता. त्याने अंघोळ उरकली, खाली जाऊन चहा घेतला आणि पुन्हा खोलीत आला. आता तो बेडच्या हेडबोर्डला टेकून बसला होता. एका हातात मोबाईल होता आणि दुसऱ्या हातात कॉफीचा मग. त्याच्या व्यवसायाशी संबंधित असलेले अनेक मेसेज, ईमेल्स आणि कॉल्स सकाळपासूनच येऊ लागले होते. तो अधूनमधून मोबाईलवर उत्तर देत होता. मधूनच त्याची नजर दिव्याकडे जात होती. ती अजूनही झोपलेलीच होती. राहुल हलकसं हसला. बिचारी खूप थकली आहे, तो मनातच म्हणाला. त्याने तिला उठवण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण कालच्या दिवसभराच्या लग्नाच्या धावपळीने ती किती दमली असेल याची त्याला कल्पना होती. काही वेळाने दिव्या झोपेतच कुशी बदलू लागली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही थकवा दिसत होता. राहुलने मोबाईल बाजूला ठेवला आणि काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न डोकावला. काल गृहप्रवेशाच्या वेळी ती इतकी अस्वस्थ का झाली होती? पण लगेच त्याने तो विचार झटकून टाकला. कदाचित मी जास्तच विचार करतोय, असं म्हणून तो पुन्हा मोबाईलकडे वळला. आणि त्याला अजिबात कल्पना नव्हती की काही मिनिटातच एक असा प्रसंग घडणार आहे ज्यामुळे त्याच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला मिळू शकत होती. खोलीत शांत वातावरण होतं. राहुल मोबाईलमध्ये काही महत्त्वाचे मेसेज पाहत बसला होता. दिव्या अजूनही गाढ झोपेतच होती. तेवढ्यात टकटक, दरवाजावर हलकी टकटक झाली. बाहेरून राहुलच्या बहिणीचा आवाज आला. दादा, राहुलने दरवाजाकडे पाहत उत्तर दिलं. हो ये. दरवाजा उघडत ती हसत म्हणाली. दादा, तुझी नाश्त्याची वेळ झालेली आहे. आई खाली वाट बघते. तिने आत डोकावत दिव्याकडे पाहिलं. दिव्या अजूनही झोपलेली होती. ती हसत म्हणाली, अरे, वहिनी अजून उठल्याच नाहीत का? राहुलने हलक्या आवाजात उत्तर दिलं. नाही, रात्रभर बहुतेक नीट झोप लागली नसावी. खूप थकली आहे म्हणून उठवलं नाही. राहुलची बहीण हसली. ठीक आहे, तू ये खाली. मी वहिनी उठल्या की त्यांना खाली घेऊन येते. राहुलने मान हलवली. तो उठला. एकदा दिव्याकडे काळजीने पाहिलं आणि हळूच म्हणाला, तिला उठवू नकोस. अजून थोडा वेळ झोपू दे. उठली की आरामात खाली येईल. हे बोलून राहुल खोलीबाहेर निघून गेला. राहुल जिना उतरून खाली गेला आणि राहुलची बहीण हळूच दरवाजा बंद करून दिव्याकडे वळली. तिला माहीत होतं, दिव्याच्या चेहऱ्यावर दिसणारा थकवा हा फक्त लग्नाच्या धावपळीचा नव्हता, तर तिच्या मनावरच्या मोठ्या ओझ्याचाही होता. राहुलची बहीणही हळूच खोलीतून बाहेर पडली. खोलीत पुन्हा शांतता पसरली. काही वेळाने दिव्याला अचानक जाग आली. ती एकदम दचकून उठली. तिचा श्वास जोरात चालू होता. क्षणभर तिला आपण कुठे आहोत हेही आठवेना. तिने घाबरून आजूबाजूला नजर फिरवली. पलंगाच्या एका बाजूला राहुल नव्हता. संपूर्ण खोली शांत होती. ती मनातच म्हणाली, अरे देवा, मी एवढ्या उशीरपर्यंत झोपले. रात्रभर मनातल्या चिंतेमुळे तिला नीट झोपच लागली नव्हती. त्यामुळे सकाळी उशिरा जाग आली होती. तिच्या मनात लगेचच विचारांची गर्दी झाली. राहुल उठून गेला असेल, काही रागवला तर नसेल ना? सासूबाई काय विचार करत असतील? ती पटकन उठण्याचा प्रयत्न करू लागली. घाईत उभी असतानाच तिच्या पायाला पुन्हा त्रास जाणवू लागला. तिने पलंगाचा आधार घेत स्वतःला सावरलं. क्षणभर डोळे बंद करून तिने खोल श्वास घेतला. त्यानंतर ती हळूहळू आरशासमोर गेली. स्वतःचा विस्कटलेला चेहरा पाहून तिने केस नीट केले. चेहरा धुतला आणि मनाशी म्हणाली, काहीही झालं तरी आता स्वतःला सावरायचं. या घरात पहिल्याच दिवशी कुणालाही माझ्यामुळे त्रास होऊ द्यायचा नाही, असं म्हणत तिने दरवाजाकडे पाऊल टाकलं. पण प्रत्येक पावलासोबत तिच्या मनात अजूनही एकच भीती जिवंत होती. दिव्या दरवाजापर्यंत गेली. तिने हात दरवाजाच्या हँडलवर ठेवला. पण अचानक ती थबकली. तिच्या डोळ्यांसमोर रात्रीचं ते भयंकर स्वप्न पुन्हा जिवंत झालं. तिने घाबरून हात मागे घेतला.
ती बाहेर न जाता हळूहळू परत आली आणि पलंगाच्या कडेला बसली. तिचा श्वास पुन्हा वेगाने सुरू झाला होता. तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. हे फक्त स्वप्न होतं, फक्त स्वप्न, ती स्वतःलाच समजावत होती. पण ते स्वप्न इतकं स्पष्ट होतं की ते विसरणं तिला अशक्य होतं. तिला आठवलं, स्वप्नात राहुलला तिच्या पायाबद्दलचं सत्य समजलं होतं. तो काही क्षण तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला. मग त्याने शांतपणे, दुखावलेल्या आवाजात विचारलं, दिव्या, माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट का लपवलीस? दिव्या रडत रडत त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. राहुल, नाही, मी नाही लपवलं. मी तर सुरुवातीपासून सांगायला तयार होते. पण स्वप्नात राहुल तिचं काहीच ऐकत नव्हता. तो मागे वळला आणि तिच्यापासून दूर निघून गेला. दिव्या त्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या पायामुळे ती धावू शकत नव्हती. ती त्याला फक्त हाक मारत राहिली, राहुल, थांब, माझं ऐकून तरी घे. आणि त्या क्षणी तिची झोप उडाली होती. ते स्वप्न आठवताच तिच्या अंगावर काटा आला. तिने डोळे मिटले आणि देवाकडे हात जोडले. देवा, हे स्वप्न कधीच खरं होऊ देऊ नकोस. राहुलने माझ्यावरचा विश्वास गमावू नये एवढीच प्रार्थना आहे. असं म्हणत ती काही क्षण शांत बसून राहिली. कारण तिला आता स्वप्नाची नाही तर ते कधीतरी वास्तव ठरेल या शक्यतेची भीती वाटत होती. दिव्या पलंगाच्या कडेला शांत बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. रात्रीचं ते भयंकर स्वप्न पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येत होतं. तिच्या चेहऱ्यावर भीती, अपराधीपणा आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. ती स्वतःशीच पुटपुटली, देवा, माझा संसार सुरू होण्याआधीच संपायला नको. इतक्यात राहुलने हळूच दरवाजा उघडला. त्याला वाटलं दिव्या अजून झोपली असेल म्हणून त्याने कोणताही आवाज केला नाही. पण आत येताच त्याचं पाऊल थबकलं. दिव्या त्याच्याकडे पाठ करून पलंगावर बसलेली होती. ती शांतपणे रडत होती. तिला राहुल खोलीत आल्याचं अजिबात जाणवलं नव्हतं. राहुल काही क्षण तसाच उभा राहिला. त्याने प्रथमच दिव्याला इतकं तुटलेलं पाहिलं. त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. ही एवढी का रडते? तिला माहेरची आठवण येते की आणखी काही कारण आहे? तो हळूहळू तिच्या जवळ गेला. पलंगाजवळ येऊनही दिव्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. ती अजूनही अश्रू पुसत स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. राहुलने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. दिव्या अक्षरशः दचकली. ती घाबरून मागे वळली. समोर राहुल उभा होता. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. राहुलच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त काळजी होती. तो शांत आवाजात म्हणाला, दिव्या, काय झालं? तू इतकी का रडते आहेस? कालपासून मी पाहतोय, तू काहीतरी मनात दडवून ठेवते आहेस. तो तिच्या जवळ बसला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, माझ्याकडे बघ. काहीही झालं असेल तर मला सांग. मी तुझा नवरा आहे. तुझं दुःख एकटीने सहन करण्याची गरज नाही. हे शब्द ऐकताच दिव्याच्या मनातलं वादळ आणखी उसळलं. तिला जाणवत होतं, आता सत्य सांगण्याची वेळ तिच्यासमोर येऊन उभी राहिली होती. राहुलचे शब्द ऐकताच दिव्याच्या डोळ्यातून अश्रू आणखी वेगाने वाहू लागले. तिने काही क्षण डोळे मिटले. तिला वाटलं, आजही मी शांत राहिले तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तिने खूप धाडस एकवटलं. थरथरत्या हातांनी तिने तिचे अश्रू पुसले. राहुलकडे पाहत ती हळू आवाजात म्हणाली, राहुल, मला तुझ्या मनात माझ्याबद्दल कोणताही गैरसमज निर्माण व्हायला नको आहे. राहुल शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. पण एक विनंती आहे, पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय माझ्याबद्दल मत बनवू नकोस. राहुलने तिच्या हातावर आपला हात ठेवला. तू निर्धास्तपणे बोल, मी ऐकतो. दिव्याने खोल श्वास घेतला. तिचा आवाज थरथरत होता. काही वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता. त्या अपघातात माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी उपचार केले. मी पुन्हा चालायला लागले, पण माझा पाय पूर्णपणे पूर्वीसारखा झाला नाही. तिने डोळे खाली केले. म्हणूनच मला चालताना अडचण येते. कधीकधी मी लंगडत चालते. दिव्याच्या गालांवरून अश्रू ओघळत होते. ती पुढे म्हणाली, पण राहुल,
मी ही गोष्ट तुझ्यापासून कधीच लपवायची नव्हती. मी तुझ्या आईला कितीतरी वेळा विनंती केली होती की तुला सगळं खरं सांगावं. माझ्या आईबाबांनीसुद्धा पहिल्याच भेटीत ही गोष्ट स्पष्ट सांगितली होती. तिने हुंदका आवरत म्हटलं, मला खोट्यावर संसार सुरू करायचा नव्हता. मला फक्त एवढीच भीती होती की मी तुला वाटेल मी तुला फसवलं. हे बोलून दिव्या गप्प झाली. खोलीत पूर्ण शांतता पसरली. राहुल तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, पण त्याने अजून एकही शब्द उच्चारला नव्हता. दिव्याचं हृदय धडधडत होतं, कारण आता तिच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा क्षण सुरू झाला होता. दिव्याचं बोलणं संपलं. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. राहुल एकटक तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अनेक भावना एकाच वेळी उमटल्या होत्या. आश्चर्य, धक्का, दुःख आणि संभ्रम. त्याने हळूच हात मागे घेतला आणि उठून खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. ही इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी लपवली गेली? आईलाही माहीत होतं का? जर माहीत होतं तर मला का सांगितलं नाही? काही क्षणांसाठी त्याला खूप राग आला. त्याला असं वाटत होतं की त्याच्याशी प्रामाणिकपणे वागण्यात कुठेतरी चूक झाली आहे. त्याच्या मनात दुसराही विचार आला, मी एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे, समाजात एक ओळख आहे. माझ्या आयुष्याबद्दलचा इतका महत्त्वाचा निर्णय माझ्यापासून लपवून कसा घेतला गेला? पण त्या क्षणी त्याच्या मनात दुसरा प्रश्नही उभा राहिला. दिव्या खरंच दोषी आहे का? की तिने सांगितल्याप्रमाणे तिने आधीपासूनच सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता? तो स्वतःशीच संघर्ष करत होता. राग हा दिव्यावर जास्त होता की स्वतःला सत्य न सांगितल्याबद्दल? हेच त्याला समजत नव्हतं. दिव्या मात्र शांतपणे रडत होती. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, राहुल, मला शिक्षा करायची असेल तर कर, पण एक गोष्ट मान्य कर, मी तुला फसवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. राहुलने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अजूनही वेदना होत्या, पण त्याने घाईघाईने कोणताही निर्णय घेतला नाही, कारण त्याला आता एक गोष्ट स्पष्ट करायची होती. हे सत्य त्याच्यापासून नेमकं कोणी आणि का लपवलं? राहुलच्या मनात भावनांचं वादळ उसळलं होतं. तो एक शब्दही न बोलता उठला. धाडकन. त्याने खोलीचा दरवाजा उघडला. दरवाजा भिंतीवर आदळल्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला. दिव्या घाबरून तशीच जागेवर बसून राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. राहुल वेगाने जिना उतरून खाली आला. हॉलमध्ये अजून काही नातेवाईक बसलेले होते. गप्पा सुरू होत्या. सगळ्यांच्या नजरा क्षणभर राहुलकडे वळल्या. राहुलने खोल श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता, पण पाहुण्यांसमोर काहीही बोलणं योग्य नाही हे त्याला माहीत होतं. त्याने स्वतःला कसाबसा आवरलं. त्याची नजर आईवर पडली. आईच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. तिला जाणवलं, राहुलला सत्य समजलं आहे. राहुलने शांत पण कठोर आवाजात म्हटलं, आई, जरा माझ्यासोबत खोलीत ये. त्या आवाजात इतका रोष होता की आईच्या अंगावर शहारा आला. तिने कोणालाही काही न सांगता राहुलच्या मागे पावलं टाकली. दोघेही आईच्या खोलीत गेले. राहुलने दरवाजा बंद केला. काही क्षण तो शांत उभाच राहिला. त्याचा राग आता शब्दांमध्ये व्यक्त होणार होता. आईने घाबरत विचारलं, काय झालं राहुल? राहुल तिच्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाज मात्र ठाम होता. आई, मला एकच प्रश्नाचं उत्तर दे. दिव्याच्या पायाबद्दल तुला आधीपासून माहीत होतं का? आईने काही क्षण मान खाली घातली. तिच्या तोंडून शब्दच फुटेना. राहुल पुन्हा म्हणाला, माझ्याकडे बघ आणि खरं सांग. आईच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने हळूहळू मान हलवली. हो, मला माहीत होतं. हे ऐकताच राहुलच्या डोळ्यातला विश्वास जणू तुटला. तो दुःखी स्वरात म्हणाला, मग माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवलीस? आई, दिव्याने स्वतः सांगितलं होतं की तिने तुला अनेकदा मला सत्य सांगायला सांगितलं होतं. तिच्या आईबाबांनीही काही लपवलं नव्हतं. मग माझ्यावर विश्वास का ठेवला नाहीस? माझा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्यापासून का हिरावून घेतलास? आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिला समजलं होतं, आता तिला प्रत्येक प्रश्नाचं खरं उत्तर द्यावंच लागणार होतं.
राहुलचा आवाज ऐकून संपूर्ण घरात एक वेगळी शांतता पसरली. कोणी काही बोलत नव्हतं, पण प्रत्येकाला जाणवत होतं की काहीतरी गंभीर घडलं आहे. राहुलची बहीणही सावध झाली. भावाच्या चेहऱ्यावरचा राग तिने कधीच इतका पाहिला नव्हता. तिला क्षणात समजलं, दादाला सत्य कळलं आहे. एक क्षणही न घालवता ती जिना चढत दिव्याच्या खोलीकडे धावली. दरवाजा अर्धवट उघडाच होता. आत दिव्या पलंगाच्या कडेला बसून दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडत होते. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून राहुलच्या बहिणीचंही मन भरून आलं. ती हळूच तिच्याजवळ गेली. वहिनी, तिने प्रेमाने हाक मारली. दिव्याने वर पाहिलं. समोर राहुलची बहीण दिसताच ती आणखीच ढसाढसा रडू लागली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मी प्रयत्न केला होता. मी सगळं आधीच सांगायचा प्रयत्न केला होता. पण आता सगळ्यांना वाटेल की मी फसवलं. राहुलच्या बहिणीने काहीही न बोलता तिला आपल्या मिठीत घेतलं. तिने दिव्याच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला. शांत हो वहिनी, शांत हो. दिव्या तिच्या मिठीत लहान मुलीसारखी रडत होती. राहुलची बहीण तिचे अश्रू पुसत होती. तुमची चूक नाही. तुम्ही सुरुवातीपासून सत्य सांगायचं म्हणत होतात. आता स्वतःला दोष देऊ नका. दिव्या हुंदके देत म्हणाली, मला त्याचा राग नाही वाटत. त्याला धक्का बसणं स्वाभाविक आहे. पण त्याने माझा तिरस्कार करू नये एवढंच वाटतं. राहुलच्या बहिणीच्याही डोळ्यात पाणी आलं. ती पुन्हा म्हणाली, माझा दादा रागवला आहे, पण तो वाईट माणूस नाही. त्याला वेळ लागेल. तू फक्त धीर धर. दिव्याने तिचा हात घट्ट पकडला. तिच्या मनात आता फक्त एकच भीती होती. जर राहुलने मला स्वीकारलंच नाही तर माझ्या आईबाबांना मी कोणत्या तोंडाने सामोरी जाईन. खोलीत दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते. तर दुसरीकडे बंद दरवाजाआड राहुल आणि त्याच्या आईमध्ये सत्याचा सामना सुरू झाला होता. आईच्या खोलीत तणावपूर्ण शांतता पसरली होती. राहुलचा राग आता आवरण्याच्या पलीकडे गेला होता. तो दुःखी आणि संतापलेल्या आवाजात म्हणाला, आई, तू माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय माझ्यापासून लपवून कसा घेतलास? मला सत्य सांगितलं असतंस तर निर्णय मी स्वतः घेतला असता. आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांतपणे म्हणाली, राहुल, आधी माझं पूर्ण ऐक. पण राहुल तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला, नाही आई, मला फक्त एवढंच सांग. माझ्यापासून सत्य का लपवलंस? आई थरथरत्या आवाजात म्हणाली, कारण मला भीती वाटत होती. दिव्यासारखी मुलगी पुन्हा मिळणार नाही. ती शिकलेली आहे, समजूतदार आहे, घर सांभाळेल, तुझी काळजी घेईल, गरज पडली तर तुझ्या व्यवसायातही साथ देईल. तिच्या पायात थोडासा दोष आहे, पण तिच्या मनात नाही. हे ऐकताच राहुलचा राग आणखी वाढला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, आई, प्रश्न तिच्या गुणांचा नाही. प्रश्न हा आहे की माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली गेली. तो काही क्षण थांबला आणि पुन्हा म्हणाला, तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. माझ्या आयुष्याचा निर्णय तू माझ्यासाठी घेतलास. आई त्याला समजावत म्हणाली, राहुल, मी तुझं वाईट कधीच विचारलं नाही. मला वाटलं एकदा तू तिला ओळखलंस की तिच्या मनावर प्रेम करशील. राहुलने निराश नजरेनं आईकडे पाहिलं. आई, प्रेम हे विश्वासावर उभं राहतं आणि त्या विश्वासालाच सुरुवातीलाच तडा गेलेला आहे. आईचे अश्रू थांबत नव्हते. तिला आता जाणवत होतं की चांगल्या हेतूने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम किती गंभीर ठरू शकतात. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली आणि बाहेर प्रत्येकजण या वादळाचं पुढे काय होणार याची वाट पाहत होता. बाहेर हॉलमध्ये अजूनही काही पाहुणे बसलेले होते. कोणी चहा घेत, कोणी गप्पा मारत, तर कोणी लग्नातील फोटो पाहत होतं. घराच्या आत काय वादळ सुरू आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. इकडे मात्र आईच्या खोलीत वातावरण पूर्णपणे बदललं होतं. राहुल बराच वेळ शांत बसला होता. दोन्ही हातांनी त्यांनी डोकं धरलं होतं. त्याच्या मनात राग, धक्का आणि विश्वासभंगाच्या भावना एकत्र दाटून आल्या होत्या. आई समोर उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. अखेर राहुलने हळूच मान वर केली. उद्या तिला माहेरी पाठव. या परिस्थितीत मी तिचा नवरा म्हणून वागू शकत नाही. हे ऐकून आई दचकली.
माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली गेली हे मी विसरू शकत नाही. आई रडत म्हणाली, राहुल, एकदा शांतपणे विचार कर. दिव्याने तुला फसवण्याचा प्रयत्न केला नव्हता. ती तर सुरुवातीपासून सत्य सांगायचं म्हणत होती. राहुलने डोळे मिटले. मला माहीत आहे, तिच्या म्हणण्यानुसार तिने सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण आता माझं मन काही ऐकण्याच्या स्थितीत नाही. तो पुन्हा म्हणाला, उद्या ती तिच्या माहेरी जाऊ दे. पुढे काय करायचं याचा निर्णय मी नंतर घेईन. हे शब्द ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. तिला उमगलं. तिने मुलाचं सुख मिळावं म्हणून घेतलेला निर्णय आता त्याच घरात दुःखाचं कारण बनला होता. आणि वरच्या खोलीत दिव्याला अजूनही या निर्णयाची कल्पनाही नव्हती. ती अजूनही एकाच आशेवर बसलेली होती. राहुल तिचं पूर्ण सत्य समजून घेईल आणि कदाचित तिचं म्हणणं एकदा तरी शांतपणे ऐकेल. राहुलने आईच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि वेगाने जिना चढून वर गेला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग अजूनही कमी झाला नव्हता. त्याने दिव्याच्या खोलीचा दरवाजा उघडला. आत दिव्या आणि राहुलची बहीण बसलेल्या होत्या. दिव्या रडून रडून थकली होती. राहुल तिच्यासमोर येऊन थांबला. काही क्षण तो शांत राहिला आणि मग कठोर आवाजात म्हणाला, दिव्या, आजचा दिवस तू या घरात राहा. दिव्याने थरथरत्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. राहुल पुढे म्हणाला, उद्या सकाळी तू तुझ्या आईबाबांकडे परत निघून जा. सध्या मला यापेक्षा दुसरा कोणताही निर्णय घेता येत नाही. हे शब्द ऐकताच दिव्याच्या डोळ्यातील अश्रू पुन्हा ओघळू लागले. तिने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण आवाजच फुटेना. तेवढ्यात राहुलची बहीण उठून उभी राहिली. ती त्याच्या समोर येत म्हणाली, वहिनी कुठेही जाणार नाहीत. त्या याच घरात राहणार आहेत. हे आता त्यांचंही घर आहे. राहुलचा चेहरा आणखी गंभीर झाला. तू मध्ये पडू नकोस. तीही मागे हटली नाही. मी मध्ये पडते आहे कारण इथे चूक वहिनीची नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच सत्य लपवलं नव्हतं. त्यांना दोष देणं योग्य नाही. राहुल काही बोलणार इतक्यात ती पुन्हा म्हणाली, दादा, तुला राग येणं स्वाभाविक आहे, पण रागात घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चाताप देऊ शकतो. खोलीत आता पुन्हा शांतता पसरली. दिव्या दोघांकडे पाहत होती. तिला स्वतःसाठी काहीच बोलायचं नव्हतं. ती फक्त एवढंच म्हणाली, राहुल, जर तुला खरंच वाटत असेल की मी इथून जावं तर मी जाईन, पण एक विनंती आहे, माझ्या आईबाबांचा अपमान करू नकोस. त्यांनी एकही गोष्ट तुझ्यापासून लपवली नव्हती. हे ऐकताच राहुल काही क्षण निशब्द उभा राहिला. दिव्याच्या त्या शेवटच्या वाक्याने त्याच्या मनात पुन्हा एकदा तोच प्रश्न घुमू लागला. जर तिच्या आईवडिलांनी खरंच काही लपवलं नव्हतं, तर मग माझ्यापासून सत्य लपवण्याची चूक नेमकी कोणाची होती? राहुल आणि त्याच्या बहिणीचं बोलणं सुरू असतानाच दरवाजावर हलकी टकटक झाली. राहुलची आई आत आली. तिचे डोळे रडून लाल झाले होते. तिने एकदा दिव्याकडे पाहिलं, मग राहुलकडे. काही क्षण ती शांत उभी राहिली. मग ठाम आवाजात म्हणाली, राहुल, दिव्या आता कुठेही जाणार नाही. राहुलने रागाने आईकडे पाहिलं. आई, मी निर्णय घेतलाय. आईने त्याचं बोलणं मध्येच थांबवलं. नाही राहुल, हा निर्णय तू एकट्याने घेऊ शकत नाहीस. तुमचं लग्न सर्वांच्या साक्षीने, विधिपूर्वक आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं झालं आहे. ती पुढे म्हणाली, दिव्या आजपासून या घरची सून आहे आणि तुझी पत्नी आहे. ती याच घरात राहणार. राहुलचा राग पुन्हा वाढला. आई, तू अजूनही तिची बाजू घेत आहेस? आईने डोळ्यातले अश्रू पुसले. हो, कारण चूक तिची नाही, चूक माझी आहे. हे ऐकून खोलीत क्षणभर शांतता पसरली. आई पुढे म्हणाली, दिव्याने मला कितीतरी वेळा सांगितलं होतं की तुला सगळं खरं सांग. तिच्या आईबाबांनीही माझ्यापासून काहीच लपवलं नव्हतं. सत्य तुझ्यापासून लपवण्याचा निर्णय मी घेतला. त्यामुळे शिक्षा द्यायची असेल तर मला दे, पण दिव्याला नको. दिव्या रडतच म्हणाली, आई, माझ्यामुळे तुमच्या आई मुलामध्ये भांडण नको. आईने तिचा हात घट्ट धरला. तू शांत राहा बाळ. मग ती राहुलकडे वळली. राहुल, तू माझ्यावर रागव, माझ्याशी बोलू नकोस, पण एका निष्पाप मुलीला तिच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माहेरी पाठवून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. राहुल काही बोलला नाही. त्याचा राग अजूनही कमी झाला नव्हता. पण आईने स्वतःवर दोष घेतल्यामुळे त्याच्या मनात एक वेगळा संघर्ष सुरू झाला होता. त्याने एकदा दिव्याकडे पाहिलं. ती मान खाली घालून उभी होती. अश्रू डाळत होती. राहुलने डोळे मिटले. त्याला अजूनही निर्णय बदलायचा नव्हता, पण आता त्याच्या मनात
एक प्रश्न पुन्हा पुन्हा घुमत होता. खरंच या सगळ्याची शिक्षा कोणाला मिळायला हवी? सत्य लपवणाऱ्या व्यक्तीला की सत्य सांगण्याचा प्रयत्न करूनही गैरसमजाची शिकार झालेल्या दिव्याला? खोलीतील वातावरण अजूनही तणावपूर्ण होतं. कोणीच काही बोलत नव्हतं. तेवढ्यात टकटक दरवाजावर जोरात टकटक झाली. बाहेरून एका नातेवाईकाचा आवाज आला. "आहो राहुल, तयार झाला नाही का अजून? सगळे तुमची वाट बघतायत." सगळे एकमेकांकडे पाहू लागले. क्षणात सगळ्यांना आठवलं, घरात अजूनही पाहुणे आहेत. राहुलने पटकन स्वतःला सावरलं. त्याने चेहऱ्यावरचा राग लपवण्याचा प्रयत्न केला. आईनेही डोळ्यातले अश्रू पदराने पुसले. राहुलची बहीण दिव्याजवळ आली. तिने हलकेच तिचा हात दाबला आणि हळू आवाजात म्हणाली, "वहिनी, धीर धरा. आता काहीही चेहऱ्यावर दिसू देऊ नका." दिव्यानं कसंबसं स्वतःचे अश्रू पुसले. तिने आरशात पाहून चेहरा नीट केला. ओठांवर एक खोटं हसू आणण्याचा प्रयत्न केला. पण तिचे लाल झालेले डोळे तिचं दुःख लपवू शकत नव्हते. आईने दरवाजा उघडला. बाहेर उभे असलेले नातेवाईक हसत म्हणाले, "काय हो, एवढा वेळ काय चाललंय? चला ना खाली." आईनेही जबरदस्तीने हसत उत्तर दिलं, "काही नाही, दिव्या थोडी थकली होती म्हणून जरा तिची चौकशी करत होतो." नातेवाईकांनीही त्यावर अधिक काही विचारलं नाही. सगळेजण हळूहळू जिना उतरून हॉलमध्ये आले. खाली मात्र पुन्हा हशा, गप्पा, चहाचे कप दिसत होते. जणू काही या घरात घडलंच नव्हतं. राहुल प्रत्येकाशी हसून बोलत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं होतं. दिव्याही सर्वांना नम्रपणे उत्तर देत होती, पण तिचं मन पूर्णपणे तुटलं होतं. आणि राहुलची आई, ती प्रत्येक क्षणी देवाला एकच प्रार्थना करत होती, "देवा, हे घर पुन्हा एकदा पूर्वीसारखं हसतं खेळतं होऊ दे." थोड्याच वेळात घरातील वातावरण पुन्हा नेहमीसारखं करण्याचा प्रयत्न करत होते. हॉलमध्ये सर्व नातेवाईक एकत्र बसलेले होते. कोणीतरी म्हणालं, "आज संध्याकाळी नवद दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करूया." शुभ कार्यानंतर पूजा झाली की घरात सगळं मंगल वातावरण राहतं. सगळ्यांनी त्या प्रस्तावाला लगेचच होकार दिला. पूजेची तयारी, सजावट, पाहुण्यांची यादी यावर चर्चा सुरू झाली. तेवढ्यात राहुल शांतपणे म्हणाला, "पूजा करूया, पण एकदम साध्या पद्धतीने." क्षणभर सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. एका काकांनी विचारलं, "अरे, एवढ्या मोठ्या घरातलं लग्न आणि पूजा एवढी साधी?" दुसरे म्हणाले, "हो ना, थोडा मोठा कार्यक्रम केला तर काय हरकत आहे?" राहुलने चेहऱ्यावर शांत भाव ठेवले. तो म्हणाला, "सध्या ऑफिसचं खूप महत्त्वाचं काम सुरू आहे. उद्यापासून मला काही मीटिंगसुद्धा आहेत. त्यामुळे मोठा कार्यक्रम करण्यासाठी वेळ मिळणार नाही. साध्या पद्धतीने पूजा झाली तरी तेवढंच शुभ आहे." हे ऐकून सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कोणालाच त्याच्या उत्तरात काही विशेष वाटलं नाही. "हो, काम महत्त्वाचं असतंच," असं म्हणत विषय तिथेच संपला. पण राहुलची आई मात्र शांत बसली होती. तिला माहीत होतं, राहुलने सांगितलेलं ऑफिसचं काम हे फक्त कारण होतं. त्याच्या मनात अजूनही सकाळचा प्रसंग ताजा होता. दिव्यासमोर बसली होती. तिने एकदाही राहुलकडे पाहिलं नाही आणि राहुलनेही तिच्याकडे नजर वळवली नाही. बाहेरून सर्व काही अगदी सुरळीत दिसत होतं, पण त्या दोघांच्या मनातलं अंतर मात्र काही तासातच खूप वाढलं होतं. संध्याकाळची पूजा ठरली होती, पण त्या पूजेमध्ये देवासमोर उभं राहणाऱ्या या नवरा बायकोच्या मनात मात्र एकच प्रश्न धगधगत होता. त्यांच्या नात्याची खरी परीक्षा आता सुरू झाली होती.